ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद सोळंके यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्य सहसचिव कृषी ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा परिषद परभणीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद सोळंके यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला सत्कार व सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हा सोहळा 2 ऑगस्ट रोजी परभणी शहरातील सखा गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला परभणी शहरातील सामाजिक क्षेत्रातील नेते सय्यद कादर, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष घुले पाटील, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रल्हाद सोळंके यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात ग्रामविकास, प्रशासनातील पारदर्शकता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी याबद्दल गौरवोद्गार काढले। त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक सहकाऱ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने बजावलेल्या सेवेमुळे ग्रामपंचायत विभागात वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात प्रल्हाद सोळंके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। ग्रामसेवकाची नोकरी काय असते हे काही माहीत नव्हतं, परंतु नंतर ग्रामसेवकाची नोकरी करत असताना लक्षात आलं या नोकरीतून आपल्याला समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे। आणि वरच्यावर जसे मला अभ्यास होत गेला, गावाच्या विकासाची संकल्पना सुरू लागली, निधी कशी आणायचा, गावाचा विकास करायचा याबाबत सर्व ज्ञान होऊ लागलं आणि त्याप्रमाणे मी माझ्याकडे असलेल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला। त्यामध्ये सर्वात पहिले माझी जॉईनिंग ग्रामपंचायत रसवाडा या ठिकाणी होती। आदरणीय सुनीलराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ग्रामपंचायतीला रुजू झालो आणि तेव्हापासून आजतागायत त्या ग्रामपंचायतीची सेवा करण्याची संधी मिळाली। निश्चितच या 20-25 वर्षामध्ये त्या गावामध्ये गोरगरिबांचं भलं करण्यासाठी तसेच गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले। त्यानंतर माझं जन्मभूमी असलेलं पारवा या ठिकाणी माझी 7-8 वर्ष सेवा झाली आणि याही ठिकाणी माझ्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले। तसेच माझ्याकडे बेळगाव ही ग्रामपंचायत होती, बेळगावीलाही नाविन्यपूर्ण अशी कामे करून त्या गावाचा विकास करण्याचा मला संधी मिळाली आणि या कामे मला त्या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, माझ्या ऑफिसचा सर्व स्टाफ, विकास अधिकारी, CO, डेप्टी CO, ॲडिशनल CO या सर्वांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच माझ्या या 30 वर्षाच्या सेवेमध्ये ग्रामपंचायतीचा विकास करण्याची एकही संधी सोडली नाही। असंच सहकार्य मला यानंतरही आपल्या सर्वांची अपेक्षित आहे अशी मी सगळ्याला विनंती करतो। पुढील दिवसामध्ये सर्व्हिसमध्ये या कार्यक्रमाला खूप वाईट परिस्थिती आली, त्या कारणानं कसं वाटतं? या सर्व्हिस काळामध्ये आमची ग्रामसेवकची नोकरीची एक खडतर प्रवास आहे। अशा प्रवासामध्ये चांगल्या वाईट घटना घडतच असतात। वाईट घटना घडल्याच्या नंतर देखील मी कुठल्याही प्रकारे खचून न जाता निश्चितच त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि या कामी मला माझे मित्र पंजाबराव, साठेसाहेब, राहुल पाटील, इतर सतीश बनसोडे, जयस्वाल अशा बऱ्याच खूप आहेत, रामागवानी असतील असे बरेच कंपनी आहेत की त्यांनी मला या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य केलं आणि अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि वेळोवेळी मी अशा कठीण प्रसंगातून देखील बाहेर पडून निश्चितच त्या गावाची सेवा करण्याचा प्रयत्न केला। साहेब सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, स्टाफचे माझ्या 30 वर्षाच्या सेवा काळामध्ये आमच्या जिल्हा परिषदचे आतापर्यंतचे आलेले सगळे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व माझे ग्रामपंचायत बंधू, सरपंच, सर्व ग्रामस्थ, माझे गावकरी बंधू, माझे नातेवाईक, माझी पत्नी या सगळ्यांनी मला या कामामध्ये सहकार्य केल्यामुळे मी या शिखरापर्यंत पोहोचू शकलो। त्यामुळं मी या सर्वांचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो।